श्री राम जय जय राम, श्री राम जय जय राम। पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। सद्गुरु गंगागिरी महाराज की जय। सद्गुरु नारायण गिरी महाराज की जय। अभयम सत्य संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिति दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम। सद्गुरु योगराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने, सद्गुरु गुरुवर नारायणगिरी महाराजांच्या आशीर्वादाने असणारा 173वा अखंड हरिनाम सप्ताह। गंगा विशुद्धम नितपाद स्पर्शम सरोवेष्टितम चुंबितम पुण्यस्थानम सराले सितंत्वम समाधिस्तमूर्तिम। नमामि गंगागिरियोगिराजं शुचिः शीलः समदक्षः सप्रतापि जितेन्द्रियं तं नारायणगिरिं वन्दे सच्चिदानंद विग्रहम्। संत महापुरुष यांचा मृत्यू कधी होत नाही, कारण शरीर हे मरणारच असतं आणि आत्मा अमर आहे। आणि आत्मस्वरूपामध्ये स्थित असल्यामुळं त्यांचा मृत्यू मानला जात नाही। समाधिस्थ अवस्थेमध्ये सद्गुरु योगराज गंगागिरी महाराज आजही आहे। माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी 300 वर्षानंतर एकनाथ महाराजांना भेट दिली होती। समाधिस्थ झाल्यानंतर 300 वर्ष ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याकरिता काहींनी काही ओव्या घुसळवल्या होत्या ज्ञानेश्वरीमध्ये। ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराजांच्या स्वप्नामध्ये गेले। अजान वृक्षाची मुळी कंठाला लागली अशा प्रकारे सांगून ती मुळी काढण्याचं निमित्त केलं, परंतु उद्देश होता ज्ञानेश्वरी प्रतिशुद्ध करण्याचा। ज्ञानेश्वरीमध्ये ज्या ओव्या आहेत ह्या 3.5 चरणाच्या आहेत बघा। एकनाथी भागवतामध्ये 4 चरणाच्या ओव्या आहेत। ज्ञानेश्वरीमध्ये 3 चरण पूर्ण आहेत आणि चौथं जे ते अर्ध चरण म्हणजे 3.5 चरणाच्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आपल्याला सापडतात। पण काही ओव्या ज्ञानेश्वरीत सुद्धा 4 चरणी आढळतात। तर ज्या 4 चरणी ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये आहेत त्या एकनाथ महाराजांच्या आहे। ज्ञानेश्वरी ग्रंथ प्रतिशुद्ध, मुळात ग्रंथ शुद्धच होता, पण काहींनी त्यामध्ये अशुद्धीकरण करण्याचा प्रयत्न केला होता, आपल्या स्वतःचे काही शब्द घुसळवण्याचा प्रयत्न केला होता आणि म्हणून एकनाथ महाराजांनी ते शुद्धीकरण केलं। तर चौचरणी ज्या ओव्या ज्ञानेश्वरीमध्ये येतात त्या एकनाथ महाराजांच्या आहेत। त्यानंतर शेवटी एकनाथ महाराजांनी नंतर एक 5 ओव्या त्या ठिकाणी दिल्या। त्यामध्ये शेवटची ओवी आहे, ज्ञानेश्वरी पाठी जो ओवी करेल मराठी, तेनी अमृताची ताटी जाण नरोटी टेविली। म्हणजे पुन्हा कोणी यामध्ये अशा प्रकारे मिलावट करू नये म्हणून नाथ महाराजांनी त्या ठिकाणी त्या ओवीमध्ये तो शब्द वापरला। पण अलीकडच्या काळामध्ये काही प्रतींमध्ये ती ओवीच गायब झाली बरं का। नवीन काही प्रतींमध्ये ती ओवीच नाहीये। 5 पैकी 4च ओव्या दिलेल्या आहेत। अशाच प्रकारे हळूहळू हळूहळू काहीतरी मिलावट होण्याचा प्रयत्न होत असतो बरं का। मी सांगत होतो माऊली ज्ञानेश्वर महाराज समाधी अवस्थेमध्ये असताना, समाधीस्थ असताना 300 वर्षानंतर एकनाथ महाराजांना भेटले स्वप्नामध्ये। सद्गुरु गंगागिरी महाराज एक सिद्ध महात्मा होते, योगी होते। आजही महाराज आहेत, आजही महाराजांच्या छत्रात आपण राहतो आणि म्हणून हे सगळं काही चालतंय।
सद्गुरू गंगागिरी महाराजांचा सप्ताह म्हणजे एक आश्चर्य आहे. एवढ्या लाखो लोकांनी एकत्रित यावं आणि एक विचाराने यावं, ह्याच्या पाठीमागं महाराजांची शक्ती आहे, महाराजांची कृपा आहे. आणि महाराजांच्याच स्थानावर, ज्या स्थानावरून सद्गुरू गंगागिरी महाराजांनी परमार्थ सुरू केला, ते मुख्य स्थान श्री क्षेत्र सरला बेट, आणि त्या ठिकाणी हा सप्ताह होत आहेत. हा अमृतयोग आहे. बाहेर तर सप्ताह होतच असतात, परंतु प्रत्यक्ष महाराजांच्या सान्निध्यामध्ये हा सप्ताह होत आहे. आज एकादशी आहे, सप्ताहाचा 7वा दिवस आहे, प्रवचनाचा शेवटचा दिवस आहे. हे 6वं प्रवचन आहे आपलं. उद्या थोडक्यात काला आपण उरकून घेणार आहोत. श्लोक आहे भगवद्गीतेतील 16व्या अध्यायातील पहिला श्लोक आहे. 6 दिवसापासून आपण याच विषयावर बोलत आहोत. अभयम सत्वसंशुद्धेर ज्ञान योग व्यवस्थितिः दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. आपण अभय, सत्वसंशुद्धी, ज्ञानयोग व्यवस्थिती, दान, दम एवढ्या लक्षणांचा विचार केला, एवढ्या लक्षणांचं चिंतन आपण केलं. पण यज्ञ, स्वाध्याय आणि तप यज्ञ काही लोक यज्ञ म्हटल्यानंतर टीका करतात. काय तीळ आणि तूप पण जाळतात कारण नसताना. गोरगरिबाला खाऊ घाला ना. गोरगरिबाला खाऊ घातलं पाहिजे. गोरगरिबाची सेवा करावी. आपले संत महापुरुष सेवाच करीत आलेले आहेत, पुढे करीत राहणार आहेत. याचा अर्थ यज्ञ करू नये हे कोणी सांगितलं? काही लोक म्हणतात हॉस्पिटल बांधा, शिक्षण संस्था सुरू करा, कशाला विना इकडे तिकडे पैसे खर्च करा. चांगली गोष्ट आहे, हॉस्पिटल बांधलं पाहिजे, शिक्षण संस्थाही उभारल्या पाहिजे. पण याचा अर्थ तुम्ही अध्यात्म करू नये हे कोणी सांगितलं? परमार्थ करू नये हे कोणी सांगितलं? अशा प्रकारचे एक विकृत लोक असतात. ठीक आहे, हे करा, आनंदाची गोष्ट करायला पाहिजे, परंतु परमार्थ करू नका हे म्हणणारे तुम्ही कोण? आणि स्वतः काही करीत नसतात असं बोलणारे जे लोक असतात ना, हे कर्तृत्व शून्य असतात. यज्ञ हे तर त्या परमात्म्याचं स्वरूप आहे. भगवान परमात्मा सांगतात, गीतेचा 9व्या अध्याय 16वा श्लोक, अहं क्रतुरहं यज्ञः स्वदाहम हमौषधम मंत्रोहम हमेवाज्य महम अग्निरहम हुतम. यज्ञ माझं स्वरूप आहे. अहम क्रतु, अहम यज्ञ, अहम स्वधा, अहम औषधम, अहम मंत्रम, अहम आज्यम, अहम अग्नि, अहम हुतम. हे मीच आहे. क्रतु म्हणजे श्रोत कर्म करणारा, तो मीच आहे. अहम क्रतु. अहम यज्ञ, यज्ञ मीच आहेत. पंचमहायज्ञ, स्मार्त कर्म वगैरे सगळं मीच आहे. अहम स्वधा, पितरांच्या निमित्ताने दिलं जाणारं जे काही पिंडदानादी कर्म आहे त्याला स्वधा म्हणतात. ते मीच आहेत, कारण पिता मीच आहेत ना. पिता हमच जगतो.
जगताचा पिता मी आहेत ना. मग तुम्ही पितरांना जे काही पिंड दानादी कर्म करीत आहात ते पितर निमित्त जरी असले तरी ते मलाच प्राप्त होतं, का मीच तुमचा पिता आहेत. ते भगवंतालाच मिळतं. अहम औषधम, औषध म्हणजे वनस्पती. त्या होम हवनामध्ये ज्या समिधा आपण वापरतो, ज्या वनस्पती आपण वापरतो ते औषध. अहम मंत्र, मंत्र मीच आहेत भगवान सांगतात. अहम आज्यम, आज्यम म्हणजे घृत, ज्या घृताची आहुती यज्ञामध्ये करतात ते आज्य सुद्धा मीच आहेत. अग्नी, अहम अग्नी, अग्नी सुद्धा मीच आहेत. अहम हुतम, हवन करण्याची क्रिया सुद्धा मीच आहेत. हे जर भगवान परमात्मा स्वतः गीतेच्या 9व्या अध्यायामध्ये सांगतायत, मग यज्ञ यागादी कर्म हे भगवंताच्या भक्तीपेक्षा वेगळं कुठे? आपण 2014 मध्ये बेटामध्ये महारुद्रयाग केला होता. 201 कुंडी यज्ञ केला होता. भरपूर लोकांनी प्रतिसाद दिला, त्याचा लोकांना लाभही झाला. त्यावेळेला काहींनी टीका पण केल्या होत्या. मला एका पत्रकाराने प्रश्न विचारला होता, म्हणजे महाराज तुम्ही यज्ञ करणार, यामध्ये एवढं तूप जाळणार, हे कशा करता जाळायचं, कशा करता एवढा खर्च करायचा, त्यापेक्षा गोरगरिबाला तुम्ही अन्न वस्त्र दिलं, काय बिघडलं, का वाया घालताय? तुम्हाला वाया जाताना दिसतंय तो तुमचा दृष्टिकोन आहे. शेतकरी जेव्हा पेरणी करतो, पेरणी करताना ते बी मातीत घालतो ना. तो एखाद्या शहरातला माणूस आला, त्याने कधी शेती वगैरे हा विषयच नाही त्याचा, आला तो शहरातला मनुष्य खेळ्यात मित्राला भेटायला आणि नेमके पेरणीचा पिरियड चालू होता. मृगनक्षत्रात पाऊस झालेला, जमीन वापसावर आल्यानंतर सगळे लोक पेरणीला लागले. प्रत्येक जण आपापल्या शेतात पेरणी करतोय. कोणी ज्वारी पेरतोय, कोणी बाजरी पेरतय, कोणी उडीद मूग तूर काय असेल ते चालू पेरण्या. हा गेला शेतामध्ये फिरायला मित्राबरोबर. शहरात राहणार तर त्याच्याकरता हे सगळं नवीन होतं. एक मनुष्य शेंगदाणे पेरीत होता. तो गेला तिथं, तो म्हणला काय वेडा माणूस आहे हा, किती महागाचे शेंगदाणे ते, हे जमिनीत मातीत घालतोय हा. दिसणारा काय दिसतंय ते, त्याला माहिती नाहीये हे बीज आता जमिनीत घातलं त्याला अंकुर निर्माण होणार आहे, आणि अंकुर निर्माण झाल्यानंतर एका दाण्याचे 100 दाणे होणार आहे हे त्या शेतकऱ्याला माहिती आहे. हे ह्या पाहणाऱ्याला माहिती आहे, ज्ञानच नाही त्यातलं. हा तर शहरात राहतो. भुईमुगाला शेगा खाली येतात का वर येतात हे त्याला माहिती नाही. भुईमुगाची पेरणी चालू आहेत आणि तो म्हणतो काय मूर्ख माणूस आहे हा, एवढे मोठे महागाचे शेंगदाणे यांनी मातीत घातले. जसं त्या अज्ञानी माणसाला त्याबद्दल अज्ञान असल्यामुळं ते वाया गेलं असं वाटतं, पण ज्याला त्यातलं ज्ञान आहे त्याला माहिती आहे हे जमिनीमध्ये पेरलेलं जे बीज आहे या बीजाला अंकुर निर्माण होणार आहेत आणि या बीजापासून अनेक बीज आपल्याला मिळणार आहे. ज्याला हे ज्ञान आहे तो असं कधी म्हणणार नाही की पेरणी करताना शेतात टाकलेलं बी वाया गेलं. एका माणसाला 3 मुलं होती. त्याचं वय झालं. काही मुलं उन्हाळ होती त्यातले. त्यांनी विचार केला त्या मुलांच्या नावावर जर आपण हे सगळी प्रॉपर्टी करून दिली कदाचित हे सांभाळतील न सांभाळतील. वडिलोपार्जित जमीन आहे, वडिलोपार्जित जी काही प्रॉपर्टी ती विकू नये. ठीक आहे, तुम्ही कमवली नंतर गमवली तो हा व्यक्तिगत विषय आहेत, पण आजपर्यंत परंपरागत आपल्या वडिलांची ही जमीन आहे, ही प्रॉपर्टी ही टिकली पाहिजे, सांभाळली पाहिजे. त्याने असा निर्णय घेतला की जो मुलगा चांगल्या प्रकारे सांभाळेल त्याच्या नावावर करून द्यायची.
बाकीच्या मुलांनी वेगळं काही मागायचं नाही, तो सांगेल तसं मागायचं. योग्य कोण आहेत? प्रत्येक जण म्हणतो मीच योग्य आहे. त्याने तिघांना 1-1 किलो हरभरे दिले आणि पुढच्या वर्षी मला सांगा तुम्ही या हरभऱ्यांचं काय केलं. मी तेव्हा निर्णय घेणार आहे ही जमीन कोणाच्या नावावर करायची. एकाने त्या हरभऱ्याचे फुटाणे बनवले, दुसऱ्याने पेटीमध्ये कुलपाट ठेवले, कारण पुढच्या वर्षी आपले पिताजी विचारणार हरभऱ्याचं काय केलं, जपून ठेवले. तिसरा होता त्याने जमिनीत पेरले, म्हणजे त्यांनी मातीत घातले या लोकांच्या दृष्टिकोनातून. वर्षानंतर विचारलं काय केलंय तू? एकाने सांगितलं फुटाणे करून खाल्ले, दुसरा म्हणला मी जपून ठेवलेत. पेटीचं कुलूप उघडलं आणि पाहिलं तर ते सगळे किडे लागले, त्याला पूर्ण छिद्रे छिद्रे पडलेले, किड्यांनी खाऊन टाकले नव्हते. जरी पेटीमध्ये ठेवले तर तिथे किडे येणारच आहेत, किड्यांनी खाऊन टाकले. दुसरा फुटाणे खाणारा म्हणला बघ याच्यापेक्षा मी योग्य आहे का नाही, मी उपभोग तरी घेतला, हा उपभोगही घेऊ शकला नाही. तिसऱ्याला विचारलं तू काय केलं, तू दाखवते हरभऱ्यांचं काय केलं. ते म्हणले मला उचलून आणता येणार नाही. म्हणजे का, ते 1 क्विंटल आहे, तुला तर 1 किलो दिले होते. 1 किलो दिले होते, परंतु ते मी पेरल्यामुळं 1 किलोचे 1 क्विंटल झाले. एक किलो हरभरे जमिनीत पेरले, त्याचे 1 क्विंटल झाले. मग बापाने सांगितलं कोणाच्या स्वाधीन करायचं सांगा, फुटाणे करून खाणाऱ्याला द्यायचं का सोडून फेकून देणाऱ्याला द्यायचं का 1 किलोचं 1 क्विंटल करण्याला द्यायचं. ज्यांनी 1 किलोचे 1 क्विंटल केले त्याच्या ताब्यात मी ही संपूर्ण प्रॉपर्टी देणार आहेत, कारण तोच सांभाळू शकेल आणि वृद्धी करू शकेल हा माझा विश्वास आहे. त्या तिघांपैकी ज्यांनी त्या हरभऱ्यांची पेरणी केली, ते पेरणी करताना पाहणाऱ्याला तर असं दिसत होतं की त्याने ते मातीत घातले, परंतु मातीत घातल्यानंतर त्याचे पुढचे होणारे जे परिणाम आहेत त्या परिणामाचं त्याला ज्ञान होतं. तसं हवनादी जे काही कर्म केले जातात, क्रिया केल्या जातात त्यामध्ये, आणि हवन करताना घृत, तीळ आदी पदार्थ आणि जेव्हा आपण हवन सामुग्रीमध्ये वापरतो आणि त्याचं हवन केलं जातं तेव्हा पाहणाऱ्यांना आणि ते अग्नीत घातलं, अग्नीत जाळलं असं दिसतंय, परंतु त्याचे परिणाम त्या व्यक्तीला माहिती नाहीये. हे अज्ञान आहेत आणि अज्ञानामुळे हा संशय आहे. त्याच्या परिणामाची जेव्हा जाणीव होईल त्यावेळेला लक्षात येईल हे का केलं आणि का करावं. बऱ्याच वेळा या विषयावर बोललेलं आहे. यातलं विज्ञान सांगतो तुम्हाला. अग्नीचा ज्या पदार्थाशी संयोग होतो त्या पदार्थातील सूक्ष्म तत्वाचं पृथक्करण करून अग्नी त्या पदार्थापासून त्या सूक्ष्म तत्वाला वेगळं करतो आणि त्याला वृद्धिंगत करतो. आयुर्वेद शास्त्रामध्ये रसायनशास्त्र आहेत. रसायन एक क्रिया आहेत. रसायन क्रियाद्वारे जे काष्ट वनस्पती असतात त्या वनस्पतीच्या काष्टाचा अर्क काढला जातो आणि तो अर्क थोडा असतो. 10 किलो काष्टापासून अगदी 100-200 ग्रॅम अर्क तयार होतो, परंतु त्याच्यामध्ये जी गुणवत्ता आहे त्या काष्टापेक्षा हजारो पटीने गुणवत्ता त्या अर्कामध्ये आलेली असते. अर्क छोटा आहे, थोडा आहे, पण गुणवत्ता वाढली. आणि हे कार्य करताना अग्नीचं सहकार्य घ्यावं लागलं, कारण अग्नीमध्ये द्वारे उकळून आयुर्वेदामध्ये 1 अष्टमांश काढा 1 चतुर्थांश काढा केला जातो. 1 अष्टमांश काढा म्हणजे 80 किंवा 800 मिली जर पाणी ठेवलं तर उकळून 100 मिली करायचं, म्हणजे 1 अष्टमांश काढा झाला. त्याद्वारे त्या वनस्पतीमध्ये असणारा सर्व अर्क त्या पाण्यामध्ये उतरतो अग्नीद्वारे
अग्नीच्या संयोगाने. कारण अग्नीचं कार्य आहे पदार्थातील सूक्ष्म तत्व बाजूला करणे. तो अर्क पाण्यामध्ये येतो. नंतर ते पाणी आटवायचं. पाणी आटवल्यानंतर मग थोडं काही जे शिल्लक राहील तो अर्क, किंवा अर्क बनवण्याच्या अनेक पद्धती आहे. अशा प्रकारे त्या पदार्थाचा अर्क काढला जातो आणि तो प्रभावी असतो. तसं हवन करताना अग्नीमध्ये जेव्हा आपण त्या पदार्थाला जाळतो त्या पदार्थातले सूक्ष्म तत्व आणि वातावरणामध्ये पसरवण्याचं कार्य अग्नी करतो आणि वातावरण शुद्ध होते, पवित्र होतं. वातावरणातले दोष नाहीसे होतात. हे वैज्ञानिक कारण आहे. जसं मिरची आहे, लाल मिरची विस्तवावर टाकली काय होईल? ठसका येईल. 2 ग्रॅमची मिरची विस्तवावर टाकल्यानंतर 100 लोकांच्या नाकापर्यंत पोहोचली. हे कार्य कोणी केलं? अग्नीने केलं. 2 ग्रॅम मिरची 100 लोकांपर्यंत कशी पोहोचेल? म्हणजे अग्नीने काय केलं? त्यातले सूक्ष्मतत्व बाजूला केले आणि व्यापक बनवले, त्याची व्यापकता वाढली. तसं यज्ञामध्ये हवन सामुग्री जी आहे ती जेव्हा आपण त्या ठिकाणी आहूत करतो, अर्पण करतो, त्यावेळेला अग्नीच्या संयोगाने त्याची व्यापकता वाढते, वृद्धी होते. आणि त्यावेळेला जे मंत्रोच्चार पूर्वक आपण हवन करीत असतो आणि त्या पाठीमागं आपली काहीतरी भावना असते. त्या मंत्राच्या पाठीमागं अंतःकरणाच्या भावाचे घनीभूत रूप म्हणजे शब्द आहेत, म्हणजेच ते मंत्र आहेत. त्या मंत्राच्या पाठीमागे एक भाव असतो आणि म्हणून तो जो भाव आहे तो सुद्धा त्याद्वारे व्यापक बनतो आणि त्याचा विशेष लाभ होतो. हे एक वैज्ञानिक कारण आहे. म्हणून हवनामध्ये आणि जाळलेले पदार्थ हे निरर्थक वाया जातात असं मुळीच नाही, परंतु ते अज्ञानी माणसाला तसं भासतं. कारण प्रत्यक्ष दिसताना ते तसंच दिसतं, पण सर्वच गोष्टी दिसतात तशा नसतात. भगवान सांगतात अहम क्रतु, यज्ञाचा कर्ता मी आहे. क्रियते इति क्रतुः. केवळ हवन करणं हाच यज्ञ असे नाही, कर्म करणं हा सुद्धा कर्मयज्ञ आहे. भगवान परमात्मा सांगतात गीतेमध्ये अन्नात भवन्ति भूतानि पर्जन्यात अन्न संभवाः यज्ञात भवति पर्जन्यो यज्ञ कर्म समुद्भवाः कर्म ब्रह्मोद्भवं विद्धि ब्रह्माक्षर समुद्भवम्. यज्ञ कर्म समुद्भवाः. भगवान सांगतात यज्ञ कर्म आहे. तुम्ही कर्म करता हा यज्ञच आहे. ज्ञानदान, आपण ज्ञान श्रवण करतो हा यज्ञच आहे. शतकुंडी सहस्रकुंडी यज्ञ करतात लोक. आपले सुद्धा 2 कुंड आहेत ना, कानाचे 2 कुंड, याच्यात आहुती चालू आहेत, श्रवण करतोय ना आपण. मग आता श्रवण करायला जेवढे बसलेले असतील, जेवढे श्रवण करीत असतील, जेवढे त्याचे मुंडे आहेत तेवढे त्याचे डबल कुंड झाले ना. 1000 लोक जर श्रवण करीत असेल 2000 कुंडी यज्ञ झाला. ज्ञान यज्ञ, नामयज्ञ, नामजप हा सुद्धा यज्ञच आहेत. क्रिया आहेत. ज्ञान आणि क्रिया 2 गोष्टी आहेत. ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रिय आहेत. मनुष्य बुद्धीने विचार करतो आणि शरीराने इंद्रियाद्वारे कर्म करतो. ज्ञानेंद्रियांनी जाणतो आणि कर्मेंद्रियांनी कर्म करतो. कर्मेंद्रियांना ज्ञान नाही आहे. कर्मेंद्रिय आंधळी आहेत आणि ज्ञानेंद्रिय पांगळी आहेत. ज्ञानेंद्रिय फक्त ज्ञान देतात, करीत काही नाही. कर्मेंद्रियांकडून कार्य करून घेतात. कर्मेंद्रिय फक्त कार्यच करतो. अविद्या म्हणजे कर्मेंद्रिय. ईशावास्योपनिषदामध्ये कर्मेंद्रियांनाच अविद्या म्हटलेलं आहे. अविद्या म्हणजे कर्मेंद्रिय आणि विद्या म्हणजे ज्ञानेंद्रिय. दोन्ही गोष्टी आहेत.
ज्ञानेंद्रिय आणि कर्मेंद्रियाची दोघांची गरज आहे. केवळ ज्ञानेंद्रियाचा उपयोग केला आणि कर्मच नाही केलं तर नुसतं ज्ञान आहे, कर्म काहीच करीत नाही, त्या ज्ञानाचा काय उपयोग आहे? एखादा नुसतं कर्म करतो त्यात ज्ञानच नाही, त्या कर्माचाही काय उपयोग आहे? ज्ञान आणि कर्म दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. मग कर्मेंद्रिय ही आंधळी आहेत आणि ज्ञानेंद्रिय पांगळा आहेत, कारण ज्ञानेंद्रिय काही करीत नाही, कर्मेंद्रिय करतात. मग ज्ञानेंद्रियाच्या ज्ञानाद्वारे कर्मेंद्रिय कार्य करतात. दोघांचं एकीकरण आहे. जे फक्त कर्मच करीत राहतात ते यंत्र झालेत. यंत्र काय करतं? यंत्राला ज्ञान आहे का? कॉम्प्युटर जरी असेल, बस जेवढं सेट करून दिलं तेवढं चालू आहे. यंत्र चालवणारा ज्ञानी असावा लागतो. पण काही लोक नुसतं कर्मच करीत राहतात. जे नुसतं कर्म करीत राहतात ते झाले रोबोट. आणि जे जाणतात पण काही करीत नाही ते निष्क्रिय आहेत. त्याच्या जाणण्याला काय महत्व आहे? ते ज्ञान क्रियेमध्ये उतरलं पाहिजे ना. म्हणून या ठिकाणी अहम कृतू करता मी आहेत. एरवी सर्वांच्या हृदय देशी मी अमुका आहे ऐसी, जे बुद्धी स्फुरे अहर्निशी ते वस्तू गामी. माऊली ज्ञानेश्वर महाराज वर्णन करतात. सर्वांच्या हृदयामध्ये मी अमुक आहे अशा प्रकारचं जे स्फुरण आहे ते स्फुरण ती वस्तू मी आहेत. भगवान सांगतात मी अमुक आहेत असा म्हणणारा त्या शरीरापासून वेगळा आहेत. मग असं म्हणणारा कोण आहेत? भगवान सांगतात तुम्ही आहेत. अहम. इदम बदलत राहतं आणि अहम स्थिर असतं. बघा इथं अहम कृतू, अहम यज्ञ, अहम स्वधा, अहम औषधम, अहम मंत्र, अहम आज्यम, अहम अग्नी, अहम हुतम, अहम अहम शब्द या श्लोकामध्ये 8 वेळा आलेले आहेत. इदम बदलणारं असतं आणि अहम स्थिर असतं. आणि जे स्थिर असणारे ते मी आहे भगवान सांगतात. संसार बदलणार आहेत. जे बदलणारं असतं, जे परिवर्तनशील असतं ते सत्य नसतं. ज्याच्यामध्ये कधीही कशाचाही परिणाम होत नाही, परिवर्तनशीलता ज्यामध्ये नाही आहेत, जे कुटस्थ आहेत, स्थिर आहेत. आकाश स्थिर आहेत. पाऊस येतोय, आभाळ येत आहेत, वादळ सुटत आहेत, आकाशावर काय परिणाम आहेत? निरभ्र असलं तरी काही परिणाम नाही, आभाळ आलं तरी काही परिणाम नाही, पाऊस झाला तरी काही परिणाम नाही. स्थिर आहेत. आणि जे स्थिर आहे ते सत्य आहे. आणि म्हणून या ठिकाणी अहम म्हणजे मी सत्य आहेत, बाकी सत्य काही नाही आहेत. मी कोण आहे हे ओळखणं हेच अध्यात्म आहे. मग अहम यज्ञ, अहम कर्तू, अहम यज्ञ. काही ठिकाणी पंचमहायज्ञ सांगितलं. पंचमहायज्ञ म्हणजे वेगवेगळ्या पद्धतीचे सेवाभाव आहेत. ताणलेला पाणी द्या, हा सुद्धा कर्मयज्ञच आहेत. एखाद्याला सावली नसेल त्याला छत द्या, राहायला घर नसेल. कोणी दुःखी असेल, काही मानसिक व्याधी असेल, त्याला मधुर गोड बोलून त्याला सांत्वन द्या, आश्वासन द्या, हा सुद्धा यज्ञच आहे. भुकेल्याला अन्न द्या, उघडा असेल त्याला कपडे द्या, रोगी असेल त्याला औषध द्या. असं नाही की केवळ हवन आणि हवनामध्येच यज्ञ सामुग्रीद्वारे आणि यज्ञ करणं तोच यज्ञ. यज्ञाचा तो एक भाग आहे. जेवढं काही कर्म आहे हे सगळं यज्ञाच्या अंतर्गतच येतं. ताणलेला पाणी द्या,
भुकेला अन्न द्या. संत एकनाथ महाराज कावळीने पाणी आणत होते. गाढव पाणी वाचून तळमळत होतं. नाथ महाराजांनी विचार केला, हा प्राणी पाण्या वाचून तळमळत आहेत आणि माझ्याजवळ पाणी आहे. अशा अवस्थेत जर मी या प्राण्याला पाणी पाजलं नाही तर निश्चित भगवान परमात्मा माझ्या या जलाभिषेकाचा स्वीकार करणार नाही. भगवान असं सांगत नाही की तुम्ही इतरांना उपवाशी ठेवून आणि मग त्याचा उपभोग आम्हाला द्या म्हणून. नाथ महाराजांना गाढवातही भगवान दिसला. एकनाथ महाराजांनी जेव्हा गाढवाला पाणी पाजलं त्यावेळेला इतर जे काही त्यांच्या सोबत असणारी जी काही ब्राह्मण मंडळी होती ते हसायला लागले. एकनाथ महाराज म्हटले, इतक्या लांबून आपण पाणी आणलं तुम्ही कुशाल गाढवाला पाजून दिलं. नाथ महाराज म्हणले, मला माझा परमात्मा या गाढवात दिसतोय, कारण तो पाण्या वाचून तळमळतोय आणि माझ्याजवळ पाणी आहे. हा नसेल तर तो भाग वेगळा आहे, नसेल तर आपण काय करू शकतो, पण आपल्याजवळ पाणी आहे आणि तो जीव पाण्यापासून तळमळतोय. अशा वेळेला त्याला पाणी पाजणं हाच आपला धर्म आहे आणि हीच आपली पूजा आहे, हाच आपला अभिषेक आहे. मग एकनाथ महाराजांनी गाढवाला पाणी पाजलं. भूत दया गाई पशुचे पालन ताणिल्या जीवनवना माझे. भागवतामध्ये रंतीदेवाचं उदाहरण आहे. सूर्यवंशामध्ये अनेक राजे, त्यामध्ये रंतीदेव नावाचा एक राजा होऊन गेला. नवम स्कंदामध्ये हा जो रंतीदेव होता अतिशय खूप दयाळू. आपली प्रजा दुःखी असू नये, सर्वांनी सुखी राहावं, कोणी दरिद्री असू नये ही भावना, त्याकरता प्रयत्नशील, मदत सहकार्य करणं या सगळ्या गोष्टी करीत होता. परंतु काही लोक असे असतात त्यांना तुम्ही कितीही मदत करा ते कधीच पुढे जाणार नाही. एकदा एक उदाहरण सांगेल लक्षात येण्याकरता. जयदयाल गोयनका शेठजी ज्यांनी गीता प्रेस गोरखपूर स्थापना केलेल्या आहेत, हनुमान प्रसाद पोद्दार आणि जयदयाल गोयनका यांनी मिळून स्वतःची प्रॉपर्टी विकून त्यांनी त्या ठिकाणी ते बिल्डिंगा तयार केल्या होत्या. आणि खूप अशा प्रकारे परमात्म्याची भक्ती, ते प्रवचन वगैरे करायला मुंबईला यायचे. सत्संग असायचा त्यांचा. 50-55 वर्षापूर्वीचा विषय आहे. आणि त्यावेळेला समुद्राच्या तीराला सायंकाळी फिरायला यायचे. काही मासे मारी करणारे, काही कोळी वगैरे त्या ठिकाणी असायचे. आता जे काही मोठे मोठे लोक बोटीतून व्यवसाय करीत होतो भाग वेगळा आहेत. काही किरकोळ छोटे छोटे जाळ्या वगैरे टाकून मासेमारीचा धंदा करायचे. त्यांनी एकाला बोलवून घेतलं, तुला किती पैसे मिळतात म्हणजे? मिळतात 30-40 रुपये. याच्यात मागतं का? त्या काळामध्ये 30-40 म्हणजे फार झाले ते 50 वर्षापूर्वी. परंतु मुंबईसारखं शहर ते नाही भागलं तरी भागून घ्यावं लागतं म्हणले. मग तुम्ही असं करा ना, मी तुम्हाला 50 रुपये देतो, हे बंद करून टाका सगळं, मी सांगतो तेवढं करा. मी काय, तुम्हाला राहायला खोली फुकट, जेवण फुकट, कपडे फुकट आणि 50 रुपये वरून. पण करायचं काय? काहीच नाही, फक्त आम्ही सांगतो तिथं यायचं आणि हातामध्ये माळ घेऊन जप करायचा. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे. बस एवढं करायचं. संध्याकाळी रोख 50 रुपये घेऊन जायचे. जेवणही फुकट, खाणं पिणं फुकट. ते म्हणलं चला, एवढे कष्ट करून आपल्याला 30-40 रुपये मिळतात, आपल्या 50 रुपये जर मिळत असतील तर जाऊ म्हणले आपण. गेले ते. त्यांना राहण्याकरता खोली दिली गेली, भोजनाची सर्व व्यवस्था त्यांची केली. कशा तरी 2 दिवस टिकले ते. तिसऱ्या दिवशी ते पुन्हा मासे धरताना दिसले. हे जेव्हा फिरायला आलेत ना,
विचारलं, अरे तुम्हाला पैसे मिळाले नाही का? हो, पैसे तर रोख मिळत होते म्हटले. जेवण मिळालं नाही का? जेवण तर फार सुंदर होतं. खोली मिळाली नाही का? हो, राहायची एकदम व्यवस्था चांगली होती. मग तुम्ही इकडं का आले ते सोडून? त्यांनी सांगितलं, याच्यात जी मजा येते तिकडं नाही. आता अशा लोकांना काय सुधरवणार बरं? समाजामध्ये असे लोक आहेत ना, जरी तुम्हाला कळकळ असेल, तळमळ असेल, परंतु त्यांच्या वृत्तीमध्ये जर बदल होत नसेल तर अशा व्यक्तींना किती मदत करा, किती सहकार्य करा, हे लोक कधीही ऊर्ध्वगती प्राप्त करू शकत नाही. पण सज्जनाची एक भावना असते की प्रत्येकाने चांगलं जीवन जगावं. असं एक रणतीदेवाला वाटत होतं की आपल्या राज्यामध्ये, आपल्या देशामध्ये सर्व लोक सुखी असावे, कोणी दुःखी असू नये. एखादा गरीब असेल, दरिद्री असेल, त्याला खूप धन द्यायचं आणि दारिद्र्यमुक्त करायचं, असं कार्य तो करीत असेल. परंतु शेवटी हे करता करता राज्याचं भांडारगृह मोकळं होत चाललं ना. राजाला बऱ्याच गोष्टी सांभाळाव्या लागतात. सैन्य, शस्त्र हे लागतं ना. राजा जरी अहिंसावादी असला तरी समोरून जर एखाद्याने आक्रमण केलं तर प्रत्युत्तर तर दिलं पाहिजे. अशी अवस्था निर्माण झाली की असणारे जे सैनिक आहेत, मग त्या सैनिकांना पगार कुठून द्यायचा, हे एवढं चालायचं कसं? शेवटी परकीय आक्रमण झालं, परचक्र आलं अचानक, आणि समोरून आक्रमण करणाऱ्या राजाला प्रत्युत्तर देण्याची क्षमता याच्यामध्ये राहिली नव्हती. शेवटी रणतीदेवाचा पराजय झाला. पराजय झाल्यानंतर रणतीदेवाला सांगितलं, या राज्यात तुला राहता येणार नाही, हद्दपार केलं. बघा, एक राजा आहेत, सज्जन आहेत, परंतु अशी अवस्था निर्माण झाली. खूप दयाळू. वनामध्ये दरदर भटकू लागली. 38 दिवस अन्न नाही मिळालं महाराज. 39व्या दिवशी कोणीतरी अन्न आणून दिलं, अन्न पाणी दिलं. जेवायला बसणार तेवढ्यात एक मनुष्याला, हो मी 3 दिवसापासून उपवास आहे, मला काहीतरी द्या. त्याला खाऊ घातलं. शिल्लक राहिलेलं भोजन आता करावं, 2 घास खावे. तेव्हा आणखी एक मनुष्याला, अहो मी क्षुद्र आहे, मला कोणी काही अन्न देत नाही आहेत, माझा कुत्रा आहे, मी उपवास आहेत, त्यालाही खाऊ घातलं. फक्त एक लोटाभर पाणी राहिलं. 2 घोट पाणी प्यावं तेवढ्यात एक मनुष्याला, अहो मला कोणी पाणी देत नाही, हो, त्याला पाणी देऊन टाकलं. अनुकूल परिस्थितीमध्ये कोणी दान देणे काही विशेष नाही आहे. 38 दिवसापासून अन्न पाणी नाही आहेत आणि अन्न पाणी समोर आलेत. अशा वेळेला कोणीतरी मागितलं, त्याला दिलं, स्वतःच्या सुखदुःखाचा विचार न करता. कोणाचं तरी दुःख मी शमवलंय, कोणाची तरी भूक तहान मी भागवले, याचं समाधान मनामध्ये मांडलं, स्वतःचा दुःखाचा विचार नाही केला. प्रत्यक्ष भगवान परमात्मा प्रकट झाले. भगवंताने घेतलेली ती परीक्षा होती. रणतीदेव, तुला काय हवंय? सांगितलं, प्रभू मला काही नकोय. दुःख सहन करण्याची मला अगदी सवय झाली आहे. ह्या जगामध्ये जेवढे दुःखी लोक असतील ना, त्यांचं सगळं दुःख मला देऊन टाका आणि माझं सुख त्यांना द्या. अशी एकापेक्षा एक महापुरुष आपल्या या संस्कृतीमध्ये, पूर्वजांमध्ये होऊन गेलेत आणि त्या पूर्वजांचे संस्कार आपल्यावर आहेत. म्हणून धर्म संस्कृती टिकून आहेत. तानेला पाणी द्या,
एखाद्याला राहायला घर नाही आहेत, त्याला सावली द्या, हा यज्ञच आहेत. आणि त्या परमात्म्याचं भगवान सांगता यज्ञ माझं स्वरूप आहेत. यातच भगवान संतुष्ट होत असतो. हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा, वेगळा काही अनुभव नाही आहेत. हेच भगवंताची पूजा आहेत, कर्तव्याचं पालन. स्वामी काज गुरु भक्ती पितृवचन सेवापती, हेच विष्णूची महापूजा, अनुभव नाही तुझा. सत्य बोले मुखे सत्यवचन, दुःखवे अनेकांची दुःखी, दुसऱ्याच्या दुःखाने आपण दुःखी व्हावं. काही दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होतात. स्वतःच्या दुःखाने दुःखी होण्यापेक्षा दुसऱ्याच्या सुखाने दुःखी होणाऱ्यांची संख्या भरपूर आहेत. एखाद्याने बंगला बांधला याला कसं तरीच होतं, सहनच होत नाही. ही एक वृत्ती आहे, ही चित्ताची मलिनता आहे. एखादा दुःखी मनुष्य आहेत, तो कोणत्याही कारणाने दुःख असू द्या. काही धनवान असतील पण तरी दुःखी आहे, धनवान दुःखी नाही असं नाही. पती पत्नीचं काही कारणावरून जमत नसेल. मनुष्य आपल्या जीवनामध्ये आपण केलेल्या कर्तृत्वावर कर्मावर जेव्हा संतुष्ट नसतो तेव्हा तो दुःखी असतो. आपल्या कर्मावर आपल्या कर्तृत्वावर आपण संतुष्ट असावं, मग ते कर्म कोणतेही असू द्या. त्यात प्राप्त होणारी प्रसन्नता म्हणजेच भगवंताची कृपा आहे. बऱ्याच वेळेला जीवनामध्ये असे काही प्रसंग घडतात की मनुष्य हताश होतो. आत्मदेवाचं उदाहरण आहेत ना, निपुत्रिक म्हणून लोक हिणवायचे, शेवटी आत्महत्या करायला गेला. अपमान सहन नाही झाला त्याला. शहाण्या माणसाला अपमान सहन होत नसतो. शहाण्या माणसाला अपमान म्हणजे मृत्यूपेक्षाही भयंकर. त्याला वाटतं मृत्यू झाला तरी चालेल, पण ही परिस्थिती येऊ नये. आणि समाज आहेत महाराज. निपुत्रिका म्हणते, पाहो चांडाळ पातकांचे मूळ पोरवडा. निपुत्रिकाला म्हणतात चांडाळ येता, याचं तोंड पाहू नका. निपुत्रिक आहेत, चांडाळ आहेत. ज्याला मुलं बाळ जास्त झाले, उपवास मार व्हायला लागल्यावर याचं पाप आहेत म्हणता येईल. पातकांचे मूळ पोरवडा. पोचता येत नव्हतं तर मग त्याला विचार का नाही केला. समाज आहेत. आत्मदेव ब्राह्मणांनी सुद्धा विचार केला, काय जगायचं अशा लोकांमध्ये, त्यापेक्षा आत्महत्या केलेली बरी. बरेच लोक आत्महत्या करतात. कुठेतरी ते अस्वस्थ झालेले असतात. काहीतरी त्यांना जीवनामध्ये असहाय्य झालेलं असतं. जीवन तर जगावं प्रत्येकाला वाटतं, मरावं असं कोणाला वाटत नाही. मर शब्द सुद्धा लोक सहन करीत नाही, कोणी मर म्हटलं तर. आणि मरण्याकरता लोक तयार होतात. का तयार होतात? याचा अर्थ जीवनामध्ये काही सार नाही अशा प्रकारची त्याची एक मानसिकता होऊन जाते. मग अशा प्रकारे जीवन जगण्यापेक्षा मेलेलं बरं, आपण या विषयापासून, या दुःखापासून मुक्त होऊ असा भाव मनामध्ये निर्माण होतो. अशा वेळेला अशा व्यक्तीला सांत्वना देणं, अशा व्यक्तीला समजावून सांगणं, त्याला आश्वासन देणं आणि त्याचा असला तणाव कमी करणं, हा सुद्धा एक यज्ञ आहे. हे सुद्धा कार्य आहे सज्जनाचं. अनेक लोकांच्या जीवनामध्ये असे प्रसंग घडतात. कदाचित त्यावेळेला त्याच्या मनामध्ये आणि असणारे जे काही वाईट विचार असतील ते हळूहळू शांत केले तर तो मनुष्य वाचू शकतो. आत्महत्येपासून तो परावृत्त होऊ शकतो. किंवा जे काही चुकीचे पाऊल तो उचलणार आहेत त्यापासून तो वाचू शकतो. हे सज्जनाचं काम आहे, सज्जनाचं कर्तव्य आहे. जो कोणी दुःखी असेल त्याला दुःखातून मुक्त करण्याचा प्रयत्न करावा. भुकेलेला अन्न द्यावं. अजीर्ण झालेला आग्रह करून काय उपयोग आहे? अजीर्णस्य विषमन्नम. खाऊन खाऊन अजीर्ण झालेत, गुलाबजामचा आग्रह, वरून डायबिटीस. त्याला आनंद आहे का? पण खरोखर ज्याच्या पोटामध्ये काही नाही आहे, ज्याला
अन्नाची गरज आहे अशाला दान देणं, अन्न हे महत्वाचं आहे. कोणी उघडा असेल त्याला वस्त्र दान करा, कोणी रोगी असेल त्या रोग्याला औषध द्या. औषध आहे त्या परमात्म्याचं. अहम औषधम, भगवान सांगता औषधही मीच आहेत. अहम कृतोर अहम यज्ञ अहम स्वधा. स्वधा म्हणजे वडीलधाऱ्यांची पूजा करणे. पितृभ्य स्वधा, माता पित्यांना अन्न देणे, त्यांची सेवा करणे, वडीलधाऱ्यांची सेवा करणे स्वधा. पितरांना पिंडदान करणे याला हे स्वधामध्येच येतं. आणि सर्व जगाचा पिता परमात्मा आहे. पिता हमस्य जगतो माता धाता पितामह. मग हे कर्म सुद्धा परमात्म्यालाच समर्पित होत असतं. तुम्ही वडीलधाऱ्यांची जर सेवा करीत असाल, ते कोण आहेत, ते कसे वागतात याचा विचार करण्यापेक्षा त्यांची सेवा ही परमात्म्याला प्रिय आहे आणि परमात्म्याच्या रूपात त्यांना पाहायचं आहे. पितृभ्यः स्वधा. औरंगजेबाचा बाप जो होता, औरंगजेबाने आपल्या बापाला नजर कैदीत ठेवलेला होता आणि दिवसभरामध्ये खायला किती द्यायचं, पाणी किती द्यायचं ठरलेलं असायचं, त्यापेक्षा जास्त देत नव्हतं. एक दिवस तहान खूप लागले, उन्हाळ्याचे दिवस होते. त्यांनी सेवकांना पाणी मागितलं. सेवकांनी सांगितलं, आज दिवसभराचा तुमचा कोटा संपलाय, तुम्हाला दिवसभरामध्ये जेवढं पाणी द्यायला पाहिजे तेवढं आम्ही दिले, त्यापेक्षा जास्त आम्ही देऊ शकत नाही, त्याकरता परवानगी घ्या, आम्ही नोकर आहोत, आमच्या हातात काय. तेव्हा औरंगजेबाला त्यांनी निरोप दिला, अरे बाबा, हिंदू धर्मामध्ये मेल्यानंतर सुद्धा तोंडात पाणी होतं, कमीत कमी तू जिवंतपणी तर पाच मला, मेल्यावर काही हो, तुझ्यापेक्षाही मी करीत नाही. कंसाने उग्रसेनाला स्वतःच्या बापाला बंदीखान्यामध्ये बंदिस्त केलं होतं. आता जो मुलगा स्वतःच्या बापाला बंदिस्त करतो त्याच्यातून काय अपेक्षा करावी बरं? तो काय प्रजेचं कल्याण करू शकेल? म्हणून वडीलधाऱ्यांची सेवा करा. भगवान सांगतात मी त्यात प्रसन्न होतो. अहम स्वधा. मात्या पित्यांना अन्न द्या, मात्या पित्यांची सेवा करा, त्यांना संतुष्ट ठेवा, ती सेवा मला प्राप्त होते. कारण पितेच्या रूपाने परमात्मा आहे. श्राद्धादी कर्म आहेत. श्राद्धादी कर्म हे तुम्ही मात्या पितरांकरता जरी करीत असेल तर ते मला प्राप्त होतात, ते कर्तव्य आहेत. काही लोक म्हणतात मृत्यू झाल्यानंतर मनुष्य संपला, काय श्राद्ध घालायची काय आवश्यकता आहे? नाही, गीतेमध्ये भगवंतांनी श्राद्धालाही महत्व दिलंय. पहिल्या अध्यायामध्ये अर्जुन सुद्धा वर्णन करतो ना, हे प्रभू, जर युद्ध झालं, युद्धामध्ये हे किती लोक मरतील, एवढे लोक मेलेंद्र, यांच्या पत्न्या विधवा होतील, यांच्या पत्न्या विधवा झाल्यानंतर प्रदूषंती कुलस्त्रिया, कुलस्त्रिया प्रदूषित होतील, स्त्री सुदुष्टासु वार्ष्णे जायते वर्णसंकरा, वर्णसंकर घडेल, संकर नरकायव कुलग्नहनम कुलस्यच पतंती पितृहिषाम लुप्त पिंडोदक क्रिया, पिंडोदक क्रिया लुप्त होईल आणि पितरांचं पतन होईल. म्हणून पिंडदानाला सुद्धा महत्व दिलंय. अहम स्वधा. अहम औषधम. जे अन्न आपण सेवन करतो ते अन्न सुद्धा औषध म्हणून आपण सेवन केलं पाहिजे, स्वाद म्हणून नाही. पारस्कर गृह्य सूत्रामध्ये औषधाची व्याख्या केलेली आहे. ओषधी दोषान धत्ते गुणान इति औषधी. औषधी दोषान धत्ते गुणान, आपल्या जीवनातील दोषाची निवृत्ती करून गुणाचं रोपण करते ते औषध. औषध शब्दाची व्याख्या आहे.
दोषाची निवृत्ती करते आणि गुणाचं रोपण करते. अहम औषधी मी आहेत. आद्य शंकराचार्य वर्णन करतात, क्षुध व्याधी चिकित्सताम. क्षुधा रूपी व्याधी, क्षुधा ही व्याधी आहेत, हा रोग आहेत, त्याची चिकित्सा म्हणजे अन्नाद्वारे होते. म्हणजे त्या रोगाचं औषध अन्न आहेत, म्हणजे अन्न औषध म्हणून खा, स्वाद म्हणून नाही. रोगी ज्याप्रमाणे रोग निवारण्याकरिता औषध सेवन करतो, त्याप्रमाणे भुकेचं निवारण करण्याकरता अन्न सेवन करायचं आहे. भिक्षौषधम भुज्यताम, भिक्षारूपी औषध. कशा करता? क्षुधा निवारण्याकरता सेवन करायचं आहे. स्वाद म्हणून नाही. स्वाद म्हणून खायला लागले तर त्या अन्नातले दोष आपल्यामध्ये येतात, कारण ते स्वतः करता खातोय. अन्न का सेवन करायचंय? जगणं महत्वाचं आहे. जीवन जगण्याकरता क्षुधा हा रोग आहे आणि त्या क्षुधा रोगाला त्याचं निवारण औषध म्हणून अन्नाने करायचं आहे. ते अन्न सेवन करायचं आहे. जीवन जगण्याकरता अन्न सेवन करायचंय, खाण्याकरता जगायचं नसून जगण्याकरता खायचंय. सरळ भाषेत सांगायचं म्हणजे या भावनेने जर तुम्ही भोजन केलं तर भगवान सांगतात ते मीच आहेत. रसनेवर विजय. मौलिक ज्ञानेश्वर महाराजांनी फार सुंदर वर्णन केलं. रसनादी इंद्रिय आवर्ती परी श्रोत्रादी इंद्रिय आवर्ती परी रसने नेमू न करीते, ते सहस्रदा कवडी जाती विषयीही. इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न करतो, परंतु रसनेवर नियंत्रण नाहीये, जिभेवर नियंत्रण नाहीये, ते इंद्रियांवर नियंत्रण प्राप्त करू शकत नाही. स्पष्ट सांगितलं मौलींनी. श्रोत्रादी इंद्रिय आवरती परी रसने नेमू न करती, ते सहस्रदा कवळी जाती विषयीही. ते विषयाच्या अधीन सहस्र पटीने आणि विषय त्यांना कवळी घालणार आहेत. त्याकरता मौलींनी उदाहरण फार सुंदर दिलं. जरी वरी वरी पालवी खुळीजे आणि मुळी उदक घालीजे, तरी कैसे मी नाशो निपजे तया वृक्षा. एखाद्या वृक्षाची वरी वरी पालवी खुळजे, वरवर तुम्ही पालवी तोडली आणि मुळाला मात्र पाणी घालतोय, त्या वृक्षाचा नाश होणार नाही. त्याप्रमाणे इंद्रियांवर विजय मिळवण्याचा प्रयत्न करतोय, पण रसनेवर विजय मिळू शकत नाही. तो इंद्रियांवर विजय मिळवू शकत नाही. कबीर महाराज वर्णन करतात, तित्तर पंछी कंकर खावे उसको न छोड़े काम, जो घी शक्कर खावे उसकी जाने राम. रसनेवर नियंत्रण म्हणजे औषध, अन्न औषध म्हणून सेवन करायचं आहे. भगवान सांगतात ती माझी विभूती आहेत. अहम औषधम. अहम कृतुर अहम यज्ञ अहम सदा अहम औषधम. कृतू म्हणजे जीवनामध्ये निश्चयाची दृढतापूर्वक केलेलं कर्म, ते मी आहेत. यज्ञ म्हणजे सेवा, सदा थोरा मोठ्यांचा आदर, आणि औषधी जीवन रक्षण. मंत्रो अहम, मंत्र सुद्धा मी आहेत. भगवान सांगतात मंत्रोहम हमेवाज्य. षडकर्णो विद्यते मंत्र. मंत्र षडकर्णापर्यंत पोहोचला तर त्याची शक्ती कमी होते. 4 कानापर्यंत राहायला पाहिजे. म्हणून कानात जे मंत्र सांगितले जातात, गुप्तता ज्याच्यामध्ये असते, त्याबद्दल सांगितलं षडकर्णो विद्यते मंत्र. दुसरी महत्वाची गोष्ट, मंत्रामध्ये संशय नसावा. मंत्र साधनेचे 3 चरण आहेत. मंत्र, इष्ट देवता आणि गुरु
या तिघांवर पूर्ण विश्वास असावा. मंत्रावर पूर्ण विश्वास असावा, पूर्ण विश्वास असावा. या 3 चरणांपैकी एकही चरण कमजोर जरी झालं तरी मंत्र सफल होत नाही. गुरुवरची निष्ठा कमी झाली तरी मंत्र सफल होणार नाही. इष्ट देवतेबद्दल निष्ठा कमी झाली तरी मंत्र सफल होणार नाही. आणि मंत्रावरची निष्ठा कमी झाली तरी मंत्र सफल होणार नाही. संदिग्धोही हतो मंत्र. संदिग्धता, संशय जर आला तर त्या मंत्राची शक्ती संपते. पूर्ण विश्वास असावा लागतो. संदिग्धता त्यामध्ये असू नये. मननात त्रायते इति मंत्र. मनन करणाऱ्याला जो तारतो तो मंत्र आहे. मंत्र शब्दाचे करते सल्ला. मत्रू गुप्त परिभाषणे. मत्रू धातूपासून मंत्र शब्द निर्माण होतो. मत्रू म्हणजे गुप्त. या मत्र धातूपासून मंत्री शब्द तयार झाला. मंत्री शपथ कशाची घेतो? गुप्ततेची शपथ घेतो ना. मंत्र शब्दाचा अर्थ सल्ला असा सुद्धा होतो. आणि मंत्रावर विश्वास असावा. दृढता. मंत्र देणाऱ्या गुरूंवर विश्वास असावा. गुरुचरणाची दृढता. ज्या इष्ट देवतेचं त्या मंत्राद्वारे आपण ध्यान करतो त्या इष्ट देवतेवर पूर्ण विश्वास असावा. अहम मंत्र. मंत्र मंतर मन अंतर. मनाला अंतरंग करायचे ज्याद्वारे तो मंत्र. मंत्र मन अंतर. अंतर्मन. एक आहे अंतर्मन, एक बहिर्मन. बहिर्मुख वृत्ती ज्या वेळेला होते त्यावेळेला मनुष्य दुःखी होतो. आणि वृत्ती अंतर्मुख जेव्हा होते, अंतर्मुख झाल्यानंतर त्या परमतत्वाचं आकलन त्याला होऊ शकतं. वृत्तीला अंतरंग बनवणं म्हणजे मंत्र. मनाची तृप्ती विषय भोगाने होत नाही. विषय भोगण्याची वासनेची आधी जे विकार आहेत त्या विकारांची सर्वांची होळी करायची आहे त्या मंत्राद्वारे. मनाला अंतर्मन करायचं आहे. मन हे शासनानुसारी बनवायचं आहे, वासनानुसारी नाही. वासनानुसारी जर मन बनलं तर ते मन कुठे जाईल काही सांगता येत नाही. म्हणून कबीर महाराज सांगतात, रे मन मूरख कवतक जगने, जीवन व्यर्थ गवाईगा, राम नाम गाईगा तो अंत समय पछताएगा. निरर्थक चिंतन करणं हा मनाचा स्वभाव असतो. मन जेव्हा वासनानुसारी बनलेलं असतं तेव्हा ते विषय भोगाचे आसक्त झालेलं असतं, अधीन झालेलं असतं आणि ते दुःख देतं. सुख देणारं दुःख देणारं मनच आहे. मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण, मोक्ष अथवा बंधन सुख समाधान इच्छाते. मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. तुला धावायचं असेल ना तर भगवंताच्या चरणावर जा. चरण कमल दळो रे भ्रमरा, भोग तो निश्चळो रे भ्रमरा. भ्रमराप्रमाणे मन आहेत. भ्रमर एका जागेवर थांबत नाही, तसं मन एका जागेवर थांबत नाही. मन सुद्धा इंद्रिय आहेत. मनाच्या अधीन झाला तर धोका आहेत. पांगुळ झालो देवा नाही हातना पाय, बैसलो जयावरी सैराट ते जाय. हे प्रभू मी पांगुळ झालो, पांगळा झालो, हातपाय नाही आहेत. ज्याच्यावर बसलो ते सैराट धावतं, स्वतःला तर चालता येत नाही. हे रूपक आहेत. ज्याच्यावर बसतो ते कोण? मन. या मनरूपी इंद्रियाचा आश्रय घेतला
बैसलो जयावरी सैराट ते धावते ते सैराट, खेटीता कुंभ काटे कोणते दरे नाही, काहीच पाहत नाही ते, दरडे पाहत नाही, काटे कुटे दगड गोटे सराटे काहीच पाहत नाही. आधार नाही कोणी माझं बाप नाही, प्रभू तूच आधार आहेस. काही या मनाच्या आधीन जाऊन मी अस्वस्थ झालोय, मी पांगून झालो, पांगळा झालो मी. तुझाच आधार आहे, परमेश्वराचा आधार आहे, सद्गुरूंचा आधार आहे. अशा प्रकारे असणारं मन, त्या मनाला अंतर्मुख बनवणं म्हणजे मंत्र. वासनानुसारी मनाला शासनानुसारी बनवायचं आहे. भगवानचा मंत्रो अहम. मंत्र म्हणजे सांगितलं, मंत्र म्हणजे सल्ला, थोड्या मोठ्याचा सल्ला घ्या. थोडा मोठ्यांचा सल्ला घेतलेला जीवनामध्ये निश्चित कल्याण, कारण त्यांच्या अनुभवाचा आपल्याला उपयोग होतो. कधी कधी लहान एखादी व्यक्ती आपल्यापेक्षा लहान असेल ना, त्या व्यक्तीचाही सल्ला कधी कधी उपयोग येत असतो. असं नाही की मोठ्यांचाच घेतला पाहिजे. 7 वर्षाच्या कृष्णाने सांगितलं नंदबाबाला, इंद्रियाग बंद करा, गोवर्धन पूजा करा. जेव्हा गोवर्धन पूजा झाली त्यावेळेला कृष्णाचं होतं 7 वर्ष. 7 वर्षाच्या वयाच्या बालकाचं सुद्धा ऐकलं. कधी कधी लहान बालक सुद्धा एखादा महत्वाचा विषय सांगून जातं, त्याचे शब्द कधी कधी उपयुक्त ठरतात. एकदा एक मंत्री महोदय होते आणि चालले रस्त्याने जंगलातून, तिथे एका ठिकाणी मेंटल हॉस्पिटल होतं. ते गावाच्या बाहेर होतं. नको लोकांना ताप. मेंटल हॉस्पिटलमधले तिथे येणारे लोक कसे असणार, बोलण्याचं ताळमेळ नाही, वागण्याचं ताळमेळ नाही. एक मोठं असं सरकारी मेंटल हॉस्पिटल होतं आणि गोरगरिबांची एक सेवा त्यातून, त्या माध्यमातून. नेमकं मंत्री साहेबाची गाडी बंद पडली त्या हॉस्पिटलच्या समोर. ते गाडीच्या भोवती झाले ना गोळा सगळे, कोण काय बोलतो, कोण काय बोलतं. कोणतरी म्हणले मंत्रीच असतात म्हणले. तर त्या गाडीच्या बोनेटवर उभा राहिला आणि त्यांनी भाषण सुरू केलं. माझ्या बंधूंनो आणि भगिनींनो, आता मेंटल हॉस्पिटल ते. त्या मंत्री साहेबांनी डोक्याला हात लावला, नेमकं इथंच काय गाडी बंद व्हावी. नेमकं काय झालं गाडीला, तर गाडीच्या एका चाकाचे 4ही जे नट आहे ते निघून गेले होते. पूर्वीच्या काळामध्ये, जुना काळ आहेत, आता इथं तर गॅरेज नाही आहेत आणि इथून जायचं कसं. बरं झालं लवकर कळालं, की चाक गळून पडलं असतं. मंत्र्यांनी डोक्याला हात लावला. तेव्हा एक गेला मंत्र्याकडं, म्हणजे मंत्री साहेब मी सांगू का. तू जा ना बाबा, तू कशाला सांगतो मला इथं. नाही पण ऐका माझा सल्ला. त्याने सांगितलं असं करा, हे जे 3 चाक आहेत ना, या 3ही चाकांचा एक एक नट काढा आणि त्याला लावा, बरोबर तुमच्याकडे जाऊन मी गॅरेजवर. कोण सांगतोय, ज्याला मनोविकार झालाय तू येडा. कधी कधी वेड्यांची सल्ले उपयोगी येतात. मंत्री विचार करतो, हे माझ्या डोक्यात झालं नाही. तिन्ही चाकाचे एक एक नट काढले म्हणजे 3 नटांवर जाईल ना, गॅरेजपर्यंत कडे जाईल ना, नंतर नट लावता येतील. म्हणून सल्ला घेताना थोडा मोठ्याचा सल्ला तर घ्यावा, पण कधी कधी केव्हा केव्हा अशी एखादी व्यक्ती आहे की ज्या व्यक्तीला आपण किरकोळ समजतो, पण त्या व्यक्तीचा सल्ला सुद्धा कधी कधी उपयोगी ठरत असतो. कोणी सल्ला देणारी लहान व्यक्ती असेल, मोठी व्यक्ती असेल, सर्वांचा आदर करावा. सल्ला म्हणजे मंत्र. अहम आज्यम. आज्य म्हणजे घृत, तूप. यज्ञामध्ये आहुती देण्याकरता जे घृत, जे तूप वापरलं जातं त्याला आज्य म्हणतात. पवित्र अग्निदेवतेची तृप्ती त्या तुपाद्वारे होत असते. गाईचं तूप म्हणजे मृत्यू लोकातील अमृत आहे.
ज्या समिधा आपण वापरत असतो त्या सुद्धा औषधी आहेत आणि त्या तुपात बुडून, कारण तूप हे अतिशय सूक्ष्म तत्व आहे. इतर सगळ्या पदार्थामध्ये अतिशय सूक्ष्म म्हणजे तूप आहेत आणि म्हणून या ठिकाणी सूक्ष्म अशा प्रकारे, कारण यज्ञ जे आपण करीत आहोत त्यामध्ये मंत्र सूक्ष्म आहेत, त्यामध्ये असणारे पदार्थ सूक्ष्म आहेत, कारण त्या सूक्ष्म बनल्याशिवाय त्या देवतेपर्यंत त्या पोहोचणार नाहीये. ज्या देवतेची आराधना आपण त्या यज्ञाद्वारे करतो त्या देवतेपर्यंत पोहोचवण्याकरता ते सूक्ष्म बनावं लागतील आणि त्या सूक्ष्म बनवण्याकरता तुपाचा उपयोग होतो. म्हणून सांगितलं ते घृत सुद्धा मी आहेत. आज्यम अहम आज्यम, अहम अग्निही, अग्नी मी आहेत. काही सगळी ऊर्जा अग्नीद्वारेच आहेत. इलेक्ट्रिक जरी असेल तर ती अग्नीचीच ऊर्जा आहेत. आपल्या उदरामध्ये वैश्वानर आहेत, जठरामध्ये अन्न पचवतो अग्निरूपाने. पाण्यामध्ये वडवानळ आहेत, पाण्यामध्ये सुद्धा अग्नी आहे. हिवाळ्यामध्ये अतिशय थंडी असते तेव्हा तुम्ही गंगेच्या तीराला येऊन पहा, वाफा निघतात पाण्यातून. आणि प्रत्यक्ष पाण्यामध्ये जर आपण बुडी मारली तर पाणी गरम लागतं. बाहेर कडाक्याची थंडी आहे आणि आत पाणी गरम आहेत. मग त्याला उष्ण कोणी बनवलं? तर पाण्यामध्ये अग्नी आहे, त्याला वडवाग्नी म्हणतात. उदरामध्ये जठरामध्ये वैश्वानर अग्नी आहे, त्याद्वारे अन्न पचवतं. ज्याद्वारे आपण हवन करतो यज्ञामध्ये तो एक अग्नी आहे. तो अग्नी मीच आहेत भगवान सांगतात. अहम हुतम, हवन करण्याची क्रिया सुद्धा मीच आहेत. मग आपण हवन करतो ना, नैवेद्य अर्पण करतोय ते हवनच आहेत. प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, व्यानाय स्वाहा, उदानाय स्वाहा, समानाय स्वाहा. नैवेद्यम समर्पयामि. अहम कृतूर अहम यज्ञ स्वदा हम औषधम मंत्रो हम हमी वाज्यम अहम अग्नि अहम होतम. यज्ञ भगवान परमात्मा दैवी संपत्ती सांगतात ना, दैवी संपत्तीचे लक्षण, त्यामुळे यज्ञ हा शब्द आहेत. मी सदा, मी स्वहा, मी स्वदा, सोमादी औषधी विविधा, आज मी समिधा मंत्र मी हवी. मौली ज्ञानेश्वर महाराज त्या श्लोकाचा अर्थ सांगताय. होता आम्ही हवन कीजे ते तर अग्नी जो स्वरूप माझे आणि उतक वस्तू जेवे तेही मीची. हे सगळं मीच आहे, माझंच स्वरूप आहेत. अशा प्रकारे भगवान परमात्मा या दैवी शक्तीचं वर्णन करताना सांगताहेत की यज्ञ मी आहे. नंतर 7वें स्वाध्याय. या श्लोकाचे 9 लक्षण आहेत, त्यापैकी 7वं लक्षण आहे स्वाध्याय. स्व अध्याय. स्वस्य अध्याय स्वाध्याय. स्वतःचं अध्ययन करणं म्हणजे स्वाध्याय. मी कोण आहे? मग स्वतःचं अध्ययन, स्वतः आत्मस्वरूप जाणण्याकरिता जे काही साधना केली जाईल, जप, पठण, पाठण, अध्ययन जे काही आपण करतोय स्वतःला जाणण्याकरता, त्याला स्वाध्याय म्हणतात. मी कोण आहे? शरीर मी आहे का? इंद्रिय मी आहे का? मन मी आहे का? एकाला विचार, तुझं नाव काय? म्हणलं राधेश्याम. कुठे तू? हा काय तुमच्या समोर उभा आहे? दाखव ना मला हाताने. म्हणलं अहो हा काय? हे तुझी छाती आहे, तू कुठे आहे? हा काय? मी, हे तुझे भाऊ आहेत. अहो हा काय तुमच्या समोर? हे तुझं डोकं आहे. संपूर्ण शरीरावर हात फिरवला. हा काय तुमच्या समोर उभा आहे? हे तुझं शरीर आहे, तू कुठे आहे? शरीर म्हणजे मी नाही आहेत. ज्या शरीरामध्ये मी म्हणणारा वेगळा आहे. त्यानंतर खरोखर मी माझ्या मनाशी विचार करतोय, मी कुठे कोण आहेत हेच मला कळेना. तू कोणाशी विचार करतोय? म्हणजे मनाशी. याचा अर्थ मनही तू नाही आहेस. तू कोण आहेस?
मनोबुद्ध्यंकार चित्तानि नाहम न च क्षत्र जिव्ये न च ग्रहण नेत्रे न च व्योम उमेर न तेजो न वायु चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. सच्चिदानंद रूप तत्व हे मी आहेत, बाकी मी नाही आहेत. स्वतःची जाणीव करून घेणे याला स्वाध्याय म्हणतात. म्हणजेच ते परब्रह्म, ते परब्रह्म आणि मी वेगळा नाही आहेत अशा प्रकारचा अनुभव, अशा प्रकारची वृत्ती. हस्तामलकांना आद्य शंकराचार्यांनी प्रश्न विचारला होता, कस्तम शिशो कस्य कुतोसी गंता किन्नाम ते त्वम कुतागतोसी. हे शिष्य, तू कोण आहेस? तुझं नाव काय? कुठून आला? किन्नाम ते त्वम कुतागतोसी. कुतोसी गंता, कुठून आलास? कुठं जातोयस? कुठं जाणार आहेस? गंता म्हणजे जाणे. कुठून आला आणि कुठं जायचंय तुला? तू कोण आहेस? असा प्रश्न विचारला. त्यावेळेला हस्तामलकाने उत्तर दिलं, नाहम मनुष्यो न च देव यक्षो न ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्राः न ब्रह्मचारी न गृही वनस्तो भिक्षुर न चाहम निजबोध रूपाः. नाहम मनुष्यो, मी मनुष्य नाही, मी देव नाही, मी यक्ष नाही, मी ब्राह्मण क्षत्रिय वैश्य क्षुद्र यापैकी कोणी नाही. मग निजबोध रूपा, निजबोध रूप जे तत्व आहे ते मी आहे. हाच आहे स्वाध्याय. आठवाय तप. तप म्हणजे काय? जंगलामध्ये जायचं, तपस्या करायची असा अर्थ नाहीये. तप म्हणजे सहनशीलता, सरळ अर्थ. सुख दुःख शीत उष्ण भूक तहान सहन करणे याला तप म्हणतात. आलेले विघ्न सहन करणे तप आहेत. काही गोष्टी मनाच्या विरुद्ध घडतात तेही सहन करणे तप आहेत. घरामध्ये सासू सोनांची भांडणं होतात, मग सासू सोनला त्रास देते, सोन सहन करते, ते सुद्धा तप आहेत. सासू सोनांचं जमत नाही पण एकमेकांना सोडून जाता येत नाही. जरी सासूला सुनेचं पटत नसेल, सुनेला सासूचं पटत नसेल, कदाचित पाठीमागं एकमेकाला शिवाय देत असतील, पण समोर तर गोड बोलतात ना. जे सहनशीलता आहे, जे काही परिस्थिती निर्माण झाली आहे ती परिस्थिती सहन करणं म्हणजे तपस्या आहे. जंगलात जाऊन तप केलं पाहिजे असं काही नाहीये. जंगलात जाऊन तप म्हणजे काय? थंडी ऊन वारा सहन करतायत. एखादा ध्यान करण्याकरता बसलाय, पाऊस पडला सहन करतोय, थंडी सहन करतोय, झाली तपस्या. महाभारतामध्ये उदाहरण आहेत. कुरुक्षेत्र जे आहेत ना, या कुरुक्षेत्राचं नाव पूर्वी समनपंच क्षेत्र होतं. पण क्रूर राजाने त्या ठिकाणी तपस्या केली. म्हणले काय तपस्या केली? तर महाभारतामध्ये आदी पर्वामध्ये मला त्याचा उल्लेख आहे की कुरू राजा दररोज त्या जमिनीमध्ये जायचा नांगरायला, दिवसभर नांगरत राहायचं. पेरणी करीत नव्हता, फक्त नांगरायचं, रात्रंदिवस तेच चालू. बराच काळ गेला असा. त्यांनी सकाळी उठायचं, संध्याकाळपर्यंत नांगरायचंच. त्याची तपस्या घडली ना. ती कोणतेही कर्म घडलं, कर्म घडल्यानंतर त्याला बळ मिळणार आहेत ना. उद्देश काही नाही आहेत. उद्देश जरी नसला तरी कर्म केलेला आहेत आणि त्याने जे नांगरण्याची जी क्रिया केली तीच त्याची तपस्या. इंद्राला भीती वाटायला लागली. इंद्राच्या खुर्चीचे स्क्रू जरा ढिले दिसतात. कोणी काही केलं की इंद्रावर जास्त लवकर परिणाम होतो. देवतांनी इंद्राला पाठवलं, नेमकं याचा उद्देश काय ते तरी शोधा. तपस्याची वाढत चालेल, पुण्य वाढत चालेल, कर्म कुठले केलं ते फल देणार आहेत. आणि ते जर निष्काम असेल तर भगवान सांग निष्काम कर्म ते माझं स्वरूपच आहे. त्या ठिकाणी इंद्र प्रगट झाल्यानंतर कुरू राजांनी सांगितलं, या ठिकाणी ज्याचा मृत्यू होईल
त्याला स्वर्ग प्राप्त होईल. इंद्र म्हणला असं शक्य नाही आहे. पण या ठिकाणी स्वधर्माचं पालन करण्याकरता रणांगणात ज्याचा मृत्यू होईल त्याला स्वर्ग प्राप्त होईल. म्हणून कुरुक्षेत्र युद्धाकरता निवडलं जात होतं की तिथं ज्याचा मृत्यू झाला त्याला स्वर्ग प्राप्ती होत असे. कुरु राजाची ती तपोभूमी आहे. गीतेच्या पहिल्या श्लोकामध्ये धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे, कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र शब्द वापरलाय. धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेतायुत्सवः मामकः पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. धृतराष्ट्र संजयाला प्रश्न विचारतो, धर्मक्षेत्रामध्ये कुरुक्षेत्रामध्ये माझ्या आणि पंडूच्या पुत्रांनी काय केले, हा जो प्रश्न विचारलाय तिथं कुरुक्षेत्राला धर्मक्षेत्र शब्द वापरलाय. मग तपस्या केली म्हणजे काय केलं तर कुरु राजांनी बरेच दिवस फक्त त्या ठिकाणी नांगरण्याचं काम केलं तरी ती तपस्या घडली. भूक तहान शीत उष्ण सहन करणे हे तप आहेत. उद्देश शुद्ध असेल तर फल शुद्ध मिळतं. या तर विश्वामित्र पराशरासारख्यांनी तपस्या केली नव्हती. विश्वामित्र पराशर प्रभृतोय वातांब पर्णाशनः ते श्रीमक पंकजम सुललितम दृष्ट्वैवा मोहंगतः. विश्वामित्र पराशरासारख्यांना तपस्या करून काय लाभ मिळाला. उद्देश शुद्ध नसेल तर तपस्येचं फलही शुद्ध मिळणार नाही. आणि 9वं लक्षण आहे आर्जव. आर्जव ही आहे माझी विभूती. दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्याय तप आर्जवम. आर्जव म्हणजे साधेपणा, सरळपणा. माणसाने सरळ असावं आणि साधेपणा असावा. त्याच्या विचारामध्ये सरळता आहेत, तोच साधू असतो. आणि त्याचं रक्षण भगवान करतात. मनस्सेकम वचस्सेकम कर्मस्सेकम महात्मनाम मनस्सन्नत वचस्सन्नत कर्मसन्नत दुरात्मनाम. महात्म्याचं मन, वाणी आणि कर्म हे एक असतात आणि दुष्ट लोकांचं मन, वाणी आणि वचन, कर्म यामध्ये भेद असतो. मन, वाणी आणि कर्म एक असावं. जे वाणीत असावं तेच कृतीत असावं आणि तेच मनातही असावं. मनामध्ये वेगळं आणि कृतीमध्ये वेगळं असेल आणि वाणीमध्ये वेगळं असेल तर असा जो मनुष्य आहे त्याला दांभिक म्हणतात, दंभ म्हणतात. दंभ म्हणजे काय? बाहेरून वेगळं बोलतो ना आतून वेगळं वागतो. हित व्हावे तरी दंभ दूरी ठेवा. तुकाराम महाराज सांगतात तुमचं हित व्हावं असं तुम्हाला वाटत असेल तर दंभ दूर ठेवा. तुमच्या वाणीत वेगळं आणि वागण्यात वेगळं असेल हा दांभिकता आहेत आणि हा दांभिकपणा तुम्हाला परमात्म्यापर्यंत कधीच जाऊ देणार नाही. म्हणून मनस्सेकम वचस्सेकम कर्मस्सेकम महात्मना. जे महात्मा असतात त्यांचं मन, कर्म आणि वचन एक असतं. कर्म करताना वेगळं, मनात वेगळं हे चालणार नाही. मनात सुद्धा तेच असावं, क्रियेतही तेच असावं आणि वाणीतही तेच असावं. याला सरलता म्हणतात. इतक्या सरळ स्वभावाचा जो मनुष्य आहे, कुणी मला त्याला लोक फसवतील, फसवू द्या, काय नुकसान आहे फसवल्याने? आर्थिक नुकसान झालं, काय बिघडलं? फार आयुष करता येणार नाही, चेन चमन करता येणार नाही. जो फसवतो त्याचं मोठं नुकसान नाही, फसवणाराचं नुकसान आहे. कारण फसवणाऱ्याला जन्मोजन्मात ते कर्म भोगावं लागणार आहेत. जो फसला त्या फसणाऱ्याला ज्या क्षेत्रामध्ये तो फसला असेल तेवढ्यापुरतं त्याला नुकसान भोगावं लागेल. त्याचं फार मोठं नुकसान नाही, फसणाऱ्याचं नुकसान नाही, फसवणाराचं नुकसान आहे. आर्जव, आर्जव म्हणजे सरलता आणि साधूच्या स्वभावामध्ये सरलता असते.
केवटाच्या सरलतेमुळं प्रत्यक्ष भगवान पुरुरामचंद्र परमात्मा आहे. त्यांनी केवटाचा स्वीकार केला. केवटाची नाव किनाऱ्याला लावली सरलतेमुळं. भगवान पुरुरामचंद्र वनवासाला जेव्हा निघाले, रामप्रभूंनी केवटाला हाक मारली, हे केवट नाव घेऊन ये, आम्हाला पलीकडे जायचं आहे. केवटाच्या आईने पाहिलं, हे तर भगवान प्रभू रामचंद्र आहेत, आज आपल्या नावेत बसणार, काय आपलं भाग्य आहे. कोणत्या जन्मातलं पुण्य होतं कोणास ठाऊक. पण रामाचे पाय धुवून जर तीर्थप्रशासन करायला मिळालं तर आणखी भाग्य उदयाला येईल. राम तर तीर्थप्रशासन पाय धुवून देणार नाही, मग काहीतरी युक्ती योजली पाहिजे. त्या केवटाच्या आईने त्या मुलाला सांगितलं, जा माझा निरोप सांग रामाला, आम्ही तुम्हाला नावेत बसून देणार नाही. तो केवट म्हणला, माझी आई म्हणते आम्ही तुम्हाला नावेत बसून देणार नाही. भगवान पुरुरामचंद्र म्हणले, काय कैकेयीची मावस बहीण आहे का काय? कैकेयीने वनवासात पाठवला, हे म्हणते तुम्हाला नावेत बसून देणार नाही का? त्याचं कारण सांगितलं, रामाचा पद लागता जळशिळा झाली त्वरे कामिनी. रामा, तुझ्या चरण स्पर्शाने दगडाची बाई होते असं आम्ही ऐकलंय. आमच्या नावेची जर बाई झाली तर आम्ही कशावर पोट भराव? तुला घेणार नाही नावेत. भगवत म्हणले, काही पर्याय नाही का? हा एक पर्याय आहे, हात पाय स्वच्छ धुवा, पुसाल मग नावेत बसा. भगवान म्हणले, घ्या धुवून. तो केवट भगवंताचे चरण धुवू लागला. जिन चरण की चरण पादुका भरत रहे जो लाई, सोही चरण केवट धोई लिन्ही तब हरी नाव चराई. भरतानी ज्या चरणाच्या चरण पादुका गादीवर ठेवून राज्य केलं, स्वतः राज्य सिंहासनावर भरत बसला नाही. ते चरण, सोही चरण केवट धोई लिन्ही तब हरी नाव चराई. पाय धुतले, तीर्थप्राशन केलं, नावेमध्ये बसले राम भगवान, राम लक्ष्मण सीतामाई. पलीकडच्या तेराला नाव गेली. भगवंतांनी बोटातली अंगठी काढली आणि मोबदला म्हणून त्या केवटाला द्यायला लागले. केवटाने घेतली नाही. केवटाने सांगितलं, नाही, अरे बा, हा व्यवहार आहे, तू पलीकडून अलीकडं आम्हाला आणला ना, मग आमचं कर्तव्य आहे. त्यांनी सांगितलं, म्हणून मला व्यवहार करतो म्हणून तर मी घेत नाही. म्हणजे काय व्यवहार करतो? मला हा व्यवहार करतो की ज्याचा समान धंदा आहे त्यांनी एकमेकाकडून मोबदला घेऊ नये. असं म्हटलं, लक्ष्मणाचे डोळे लाल झाले. समान धंदा? तू कुठं, आम्ही कुठं, आमचा धंदा तुमचा धंदा समान आहे का? भगवान म्हणे, लक्ष्मण जरा शांत, शेषावतार असल्यामुळे लवकर क्रोध येतो. भक्ताची भाषा भगवंताला कळत असते. केवटाने सांगितलं, हो, समान धंदा आहेत. हे प्रभू, या लाकडाच्या नावेत बसून व्यावहारिक नदीतून तारून नेणारा नावाडी मी आणि नावाच्या सहस्रवरी नावाया अवतारी सहस्त्र नावाच्या नौकेत बसून मायावी नदीतून तारून नेणारा नावाडे तू नावाडी, मी नावाडी, धंदा कसा आहे? समान आहे. म्हणून मला अंगठी देऊ नको. अंगठी घेऊन काय करणार आहे मी? मग जशी ही व्यावहारिक नदीतून ही नाव मी किनाऱ्याला लावली ना, तशी माझी नाव सुद्धा तू किनाऱ्याला लाव. मायावी नदीतून तरुण जायचंय मला. नाव किनारे लगाओ प्रभुजी, नाव किनारे लगाओ. नदिया गहरी नाव पुरानी, नदिया गहरी नाव पुरानी, डुबत जहाज तराव. प्रभुजी नाव किनारे लगाओ. हे प्रभू, माझी नाव सुद्धा किनाऱ्याला लाव. केवटाची नाव किनाऱ्याला लावली कारण त्या केवटाच्या स्वभावाची सरलता आहे. ज्याच्या स्वभावामध्ये सरलता असेल, भगवंताची कृपा त्याच्यावर होते. ज्याचं वागणं वेगळं, बोलणं वेगळं असं असणार जो मनुष्य आहे तो दांभिक आहे.
म्हणून दैवी संपत्तीमध्ये, दैवी संपत्तीच्या लक्षणामध्ये आणि आर्जव हे लक्षण जे भगवंतांनी सांगितलं आहे, मन, वाणी आणि कर्म एक असावे. जीवनामध्ये कुठलाही प्रसंग, कशी परिस्थिती निर्माण झाली तरी मनुष्याने धर्माचं पालन सोडू नये. एके ठिकाणी वर्णन आहेत, निंदन्तु नीति निपुणा यदिवा स्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छन्तु वा यथेष्टम अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात पथ प्रविचलन्ति पदम धीराः. नीतिशास्त्रामध्ये निपुण असणारे लोक निंदा करो की स्तुती करो, लक्ष्मीगृहामध्ये प्रवेश करो किंवा वाटेल त्या मार्गाने निघून जाओ, आज मरण येऊ किंवा युगांतराने मरण येऊ, कुठलीही परिस्थिती निर्माण झाली तरी धीर पुरुष न्यायाचा मार्ग सोडून एक पाऊल सुद्धा अन्यत्र टाकीत नाही, ही दृढता असावी. मग काही परिस्थिती निर्माण, कोणी निंदा करो, कोणी स्तुती करो, लक्ष्मी प्रवेश करील नाही तर लक्ष्मी निघून जाईल. आता मरण येईल किंवा कालांतराने मरण येईल, कोणतीही परिस्थिती निर्माण झाली तरी न्यायात पथ प्रविचलन्ति पदन्न धीरा. जो धीर पुरुष आहेत थोडा सुद्धा विचलित होत नाही न्यायाच्या मार्गापासून. प्राण गेला तरी न्यायाच्या मार्गापासून विचलित होत नाही. दांभिकता ज्याच्याजवळ प्रवेश करू शकत नाही, अशा प्रकारे वृत्ती म्हणजे आर्जव, सरलता. एकनाथ महाराज पूजेला बसलेले होते. एक नास्तिक मनुष्याला पायामध्ये जोडे तसेच आणि त्या पाटावरच उभा राहिला, पूजेच्या पाटावर पायात जोडे घालून. नाथ महाराजांनी पाहिलं. नाथ महाराज म्हणे, किती प्रेम आहेत म्हणे तुझ्या अंतःकरणामध्ये, पायातले जोडे घालायचे सुद्धा तू विसरला, किती सरलता आहेत महाराज. हो देवर, आपण पूजा करीत असताना कोणी आलं असं तर, पूजा चालू आहे, कल्पना करा आपण देवाची पूजा करतोय आणि पायातले जोडे घालून कोणी तिथं आलं, काय करू आपण? असं म्हणू, वा वा काय प्रेम आहे तुमचं, किती सरलता आहे बघा. साधूच्या स्वभावामध्ये किती सरलता असते. सरलता हेच साधूचं सौंदर्य आहे. विंचवाचं उदाहरण आहे ना, पाण्यामध्ये पडला तो विंचू. एकनाथ महाराजांनी त्या विंचवाला काढण्याकरता आणि हात घातला, ओंजळीत घेतलं, त्याला नांगी मारली. वेदना झाल्यामुळे पुन्हा तो विंचू खाली पडला, पुन्हा उचलला, पुन्हा नांगी मारली, पुन्हा उचलला. एकाने विचारलं, महाराज तुम्ही कशाला त्या विंचवाला वाचवतायत, तो जर तुम्हाला नांगी मारतोय तर? पण नाथ महाराज म्हणले, एक छोटासा विंचू नांगी मारणं त्याचा स्वभाव आहे, तो सोडित नाही, मग त्याला वाचवणं माझा स्वभाव, मी माझा स्वभाव का सोडू? विंचू जर त्याचा स्वभाव सोडित नाही तर मी पण माझा स्वभाव नाही सोडला पाहिजे. त्याला वाचवणं माझा स्वभाव आहे. किती सरलता आहे. ज्या रामेश्वर भट्टांनी तुकाराम महाराजांना एवढं छेडलं, पण शेवटी तो रामेश्वर भट्ट तुकाराम महाराज शरण आला आणि महाराजांनी स्वीकारलं. रामेश्वर भट्ट महाराजांचा शिष्य बनला. तो म्हणतो, म्हणे रामेश्वर भट्ट द्विजा तुका विष्णू नाही तुझा. छळणारा रामेश्वर भट्ट शिष्य बनला. कशामुळं? स्वभावाच्या सरलतेमुळं. माझे ज्ञानेश्वर महाराज, विसोबा खेचराने ज्ञानेश्वर महाराजांना किती त्रास दिला, परंतु त्या विसोबा खेचराला नामदेव महाराजांचं गुरु होण्याचं भाग्य माऊली ज्ञानेश्वर महाराजांमुळे मिळालं. संत चरित्राचा जर आपण विचार केला तर प्रत्येक संतांच्या जीवनामध्ये आपल्याला सरलता आढळून येईल. म्हणून ज्याच्या जीवनामध्ये सरलता आहे ती त्याची दैवी संपत्ती आहे. हीच खरी कमाई आहे.
जीवनामध्ये ही संपत्ती कमवावी, बाकीची संपत्ती येईल जाईल. अशा दैवी संपत्तीचे 9 लक्षणे या श्लोकामध्ये सांगितलेले आहेत. अभयम सत्व संशुद्धिर ज्ञान योग व्यवस्थिती दानम दमश्च यज्ञश्च स्वाध्यायस्तप आर्जवम. आर्जव शेवटचं लक्षण आहेत साधूची सरलता. जेवढं तुम्ही सरळ, लहान बालक असतं बघा, बालकाप्रमाणे साधूचा स्वभाव असतो. एका माणसाने एका सावकाराचं कर्ज घेतलेलं होतं. तो मधून मधून तो सावकार यायचा पैसे मागायला, हा लपून बसायचा, पैसे द्यायला जवळ पैसे नसायचे. सावकाराला पाहिलं म्हणजे लपून बसायचं. एक दिवस सावकाराने सकाळीच गाठवलं त्याला 6 वाजता. घरामध्ये मुलगा, लहान मूल होता आणि हा होता 6-7 वर्षाचं मूल. हा लपला आणि त्या मुलाला सांगितलं, तो सावकार आला का त्याला सांग माझे वडील इथं नाही म्हणून. लपला तो. आला सावकार. सावकाराने विचारलं, तुम्ही वडील कुठे आहेत? पण माझे पप्पा म्हणतात मी इथं नाही. लहान मुलं आहेत ना, याला सरलता म्हणतात. इतकी सरलता आहे. कुठल्या प्रकारचं मलिनता, कुठल्या प्रकारचा दोष अंतकरणामध्ये नाही आहेत. आणि अशा प्रकारची सरलता जेव्हा येते, भगवान सांगता असा भक्त मला प्रिय आहे. भक्तीची खरी परिपक्वता ही आहे. भक्ती दाखवतो, प्रेम दाखवतो, भजनही करतो, पण विचारामध्ये जर सरलता नसेल तर त्या भजनाचा लाभ त्याला निश्चित होऊ शकणार नाही. दंभाचा त्याग करा, अहंकाराचा त्याग करा, मग बघा त्या भगवंताच्या भजनाचा काय आनंद मिळेल. सद्गुरू विराज गंगागिरी महाराजांच्या कृपेने असणारा हा 173वा खंड हरिनाम सप्ताह. आज एकादशी आहे, 7वा दिवस आहे. 2:45 वाजत आलेले आहेत. उद्या सकाळी प्रारा मंडपामध्ये भजनाची सांगता होईल आणि अशाच छोट्या स्वरूपामध्ये काला होईल. आपण सर्वांनी कष्ट घेतले, सेवेकरी असतील त्यांनी कष्ट घेतले, महाराज मंडळी आहेत, टाळकरी मंडळी आहेत, भजनी मंडळ आहेत. खूप कमी भजनी मंडळामध्ये आपल्याला हा सप्ताह पार पाडावा लागत आहे. परंतु भजनांची संख्या कमी असली तरी भजनामध्ये कुठल्याही प्रकारे कमी पडल्यासारखं जाणवलं नाही. कारण आपल्याला ऊर्जा देणारे महाराज प्रत्यक्ष त्या ठिकाणी बसलेले आहेत. महाराजांच्या सान्निध्यामध्ये सद्गुरू गंगागिरी महाराज, हरिगिरी महाराज, नाथगिरी महाराज, सोमेश्वरगिरी महाराज, गुरुदेव नारायणगिरी महाराज या सर्व आणि महात्म्यांच्या सान्निध्यामध्ये हा सप्ताह आहे. सुंदर अगदी 7 दिवस कसे गेले हे कळूनही आलं नाही. आणि आपणही सर्व घरदार सोडून इथं आहात. इथं सेवा करण्याकरता बाहेरूनही कोणी लोक नाही आहेत. म्हणून काही थोडंफार सेवेमध्ये कमी जास्त झालं असेल, आपण ते गोळ करून घ्यावं आणि महाराजांवर आपली असणारी जी श्रद्धा ही अशीच टिकून राहो. आणि असाच आनंद आपल्याला सतत या महापुरुषांच्या सान्निध्यात लाभो. आपण फार मोठे भाग्यवान आहोत. अशा प्रकारचं भाग्य हे सर्वांना लाभत नाही. कारण सत्संग सर्वांना घडत नाही. बिनु सत्संग विवेक न होई. आणि हा सत्संग आपल्याला गुरुवरांच्या सान्निध्यामध्ये मिळतोय. भजनाचा आनंदही आपल्याला मोकळे मनाने घेता येत आहेत. ही त्यांची कृपा आहे. अशीच त्यांची कृपा आपणा सर्वांवर राहो. आणि पारमार्थिक आध्यात्मिक प्रगती जास्तीत जास्त आपली आणखी हो. आपल्याला त्यात भजनाचा आनंद आणखी मिळो. सद्गुरू गंगागिरी महाराजांचा, गुरु नारायणगिरी महाराजांचा आशीर्वाद असाच आपल्या सर्वांच्या पाठीशी राहो. हीच गुरुवर्यांच्या चरणी
प्रार्थना आणि या ठिकाणी वाणीला विश्राम.